क्या बात है. दिल्लीला निघायची वेळ आली की लगेच सरकारचा फोन आला. एक्सक्यूज मी. प्लीज. मी. हॅलो. हॅलो फ्रेंड. हे फ्रेंड, काय म्हणते? ऐक ना फ्रेंड, आई ना आज खूप चिडली आहे. का, काय झालं? आता तूच सांग ना, मी काय लहान आहे का? ऑफकोर्स नॉट. माझी फ्रेंड तर आता बिग गर्ल आहे. मी कुठे अडवणार आहे का? कधीच नाही. तेच तर. पण आईला पटवतच नाही, ती उगाचच ओरडते मला. आईनाच ऑफिस मध्ये आली ना की तिला चांगलं ओरड. पण मी खरंच ओरडलो असतो, पण आज ना मी ऑफिसमध्ये नाहीये. मी दिल्लीला जातोय. किती दिवस? बस 2-3 दिवस. म्हणजे तुम्हाला 2-3 दिवस भेटणार नाही? मी तुला सांगितलं ना फ्रेंड, तू जेव्हा जेव्हा मला बोलवशील आणि तुला जेव्हा जेव्हा माझी गरज असेल, मी नक्की येईन. मॅजिक. प्रॉमिस? गॉड प्रॉमिस. चल ठेवू आता फोन, मला निघायचंय बेटा. ओके बाय. मला सकाळी सकाळी लेमन अँड हनी टी लागतो. दिस इज ग्रीन टी. क्रिस्टोफरला सांगा मला लेमन अँड हनी टी हवा आहे. काय? आउट. टेक दिस आउट. जस्ट डोंट बिलीव्ह दिस. कोणी ठेवलं या माणसाला कामावर? हारतोंड्याने मला पैसे दिले नाहीत ना, चहा पिण्यापुरते पैसे उरणार नाहीत माझ्याकडे. गॉड हेल्प मी. ह्याची एवढी हिंमत की हा माझा फोन उचलत नाहीये. मॉर्निंग काकू. इट्स मी यश. मॉर्निंग. अच्छा काकू, आजोबांना बघितलं का? त्यांच्या रूम मध्ये नाही येते. कम ऑन यश. पप्पा कुठे जाताना मला सांगून जातात का? यू नो हिम व्हेरी वेल. पण आय थिंक गेले असेल वॉकला किंवा क्लबला. डोंट वरी. ओके, येतील ते. ऍक्च्युली मी दिल्लीला जातोय ते त्यांना कळवायचं होतं. व्हॉट? या असं अचानक? ऍक्च्युली एक अर्जंट मीटिंग आली आहे म्हणून जावं लागतंय. ओह, आय मीन तू मला काही बोलला नाहीस? नाही, मलाही समीरने आत्ताच सांगितलं. आम्हाला एक 2-3 दिवस इथे थांबावं लागणार आहे. ओह, इज इट? यार, पण आता 2-3 दिवसांसाठी तू चाललायस ना. तुला तुझी नीट काळजी घ्यायला हवी आहे. शुअर. मला माहिती आहे, कामात एकदा बिझी झालास ना तू की खाण्यापिण्याच्या वेळा लक्षात राहत नाहीत तुझ्या. समीर, आता तुझ्यावर जबाबदारी देते मी. यशची नीट काळजी घ्यायची. डोंट वरी. टेक केअर ऑफ हिम. आजोबांना तेवढं कळवशील ना? येऊ? येस येस, ॲब्सोल्युटली. ओ माय गुडनेस. मी ज्या संधीच्या शोधात होते ती आपण माझ्याकडे चालत आली. हॅलो, बोला मॅडम. माझ्यासाठी 50 लाख रुपयांची व्यवस्था करा. मॅडम, हो, सकाळ सकाळ मस्करी करताय की काय माझी? तुम्हाला माहिती आहे ना ऑफिसची परिस्थिती, आणि अशा याच्यामध्ये 50 लाख काय साधे 50 रुपये नाही काढू शकत आपण. घारतोंडे, तुमचे सर चालले दिल्लीला आणि 2-3 दिवस तरी परत येणार नाहीयेत. तेवढ्यात ती फाईल जरा पुढे सरकवा आणि माझे पैसे द्या. मॅडम, पण सर 2-3 दिवसासाठीच चाललेत, म्हणजे आज ना उद्या परत येतीलच ना ते. आणि त्यांचं सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष आहे मॅडम. त्याच्यामुळे त्यांना जर परत आल्यावर सगळं कळलं तर मग तुम्ही कशाला आहात तिथे? तुम्हाला त्यासाठीच ठेवलंय मी कामावर. ते बरोबर आहे मॅडम, पण जेव्हा सर इथे नव्हते तेव्हा मी हे सगळं करतच होतो ना मॅडम. पण आता सगळंच कठीण होऊन बसलंय मॅडम. मला पैसे मिळाले नाहीत ना तर मी हे आणखीन सगळं कठीण करून ठेवेन तुमच्यासाठी. मला पैसे हवेत म्हणजे हवेत. मला हा चान्स सोडायचा नाहीये.
प्रहारतोंडे, तुमच्या लक्षात येत आहे ना? ठीक आहे, मी बघतो काय होतंय का ते. ताबडतोब कामाला लागा. हो हो मॅडम. फोन ठेवा. हो. इडियट. $50,00,000. चव्हाण काकू, ओ चव्हाण काकू. ओ काका, सकाळी सकाळी काय माझ्या नावाने बोंबलताय? बोंबलू नका तर काय करू? सगळं पाणी तुम्ही एकटेच घेणार का? अहो मोटर बंद करा तुमची, आमच्या घरात पाणी नाही येत आहे. हो, ऐकून घेते म्हणून तुम्ही काही बडबड करत राहणार का? काही आरोप करताय? आम्ही केव्हाचीच मोटर बंद केली आहे. त्या साठे काकूंनी मोटर चालू ठेवली असेल. ओ साठे काकू, ओ साठे काकू, बाहेर या. हे बंडू काका तुमच्यामुळे आम्हाला ओरडतायत. माझ्यामुळे? मी काय केलं? अहो तुमची मोटर बंद करा, आमच्याकडे पाणी नाही येत आहे. अहो आमची मोटर बंदच आहे. बंडू काका, काही काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही वयानं मोठे आहात म्हणून सगळंच ऐकून घेणार नाही. हा, सगळं म्हणजे काय? काय बोललो मी? मोटर बंद करा एवढंच बोललो, बाकी काही बोललेलं नाहीये. अहो मग सकाळी सकाळी इतका आरडाओरडा कशाला करायचा म्हणते मी. आता तुमचं वय काय? माझं वय काढायची काही गरज नाही तुम्हाला. अहो तुमच्या चांगल्यासाठी सांगते ना मी. आता ह्या वयात ओरडलात तर तुम्हालाच त्रास होईल. हो, कशाला ओरडताय उगाच? तेच तर सांगते मी त्यांना, ओरडू नका म्हणून, पण ऐकतच नाहीत. तुम्ही चला बरं घरात. नाही, मी का म्हणून घरात येऊ? चला हो. अगं काय नाही काय. उगीच काहीतरी अरे म्हणजे का, पण मी ऐकून का घेऊ? त्या साठेबाई मला म्हातारा म्हणतात, मी काय ऐकून घेऊ? आता या म्हाताऱ्याला म्हाताऱ्याने म्हणायचं, मग काय तरुण म्हणायचं? त्या बाईच्या जिभेला हाडच नाहीये, काय वाटेल ते बोलत असते चव्हाणबाई. माहितीये ना हे तुम्हाला, मग कशाला तिच्या नादी लागता? मी नादाला लागलो नव्हतो. अहो. हे आलं नाही म्हणून ना. आता माझी आंघोळ व्हायची, तुझं स्वयंपाक व्हायचं, सगळं व्हायचंय अजून. हो काकू, एवढाच प्रॉब्लेम होत असेल तर माझ्या घरून घ्या ना पाणी. अगं काही नाही ग एवढं, येईल थोड्या वेळाने पाणी. हे उगीच राईचा पर्वत करतायत. मी राईचा पर्वत करतोय? अजिबात नाही. पण आता मी करणार आहे, महानगरपालिकेत जाऊन तक्रारच करतो. मग कितीही कागदी घोडे नाचवावे लागले ना तरी चालेल, हरकत नाही. काका, हा. घोडे कागदाचे बनले असतात. नाही ग बाळा. काका तुम्हीच म्हणाले ना कागदी घोड्याने डान्स करावा लागेल. हो ग, पण ते तसं नाही. मग कसं? त्या ऑफिस मध्ये ना बरीच कागदपत्र लिहून द्यावी लागतील म्हणून म्हटलं. म्हणजे मी पॅलेसला लिहिलं होतं तसं पत्र? द्या आता उत्तर. त्या चव्हाणबाईंशी भांडायला मोठा जोर आला होता ना तुम्हाला. आता परीला सांगा समजावून सगळं. सांगेन, मी तिला समजावून सांगेन. परी, तू माझ्या बरोबर चल त्या ऑफिस मध्ये. हा, म्हणजे सगळं कळेल तुला. म्हणजे आई जाते तसं ऑफिसला का? हो आणि नाही, दोन्ही. हे बघ, तू माझ्या बरोबर चल, मी वाटेत तुला सगळं समजावून सांग. हा, चल. अहो असेच कुठे निघालायत? चहा तरी घेऊन जा. आता चहा बिहा काही नको. पाणी येत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाहीये.